कशाचा विचार करतोस? अरे सार्थक, मी विचार करत होतो की आपल्या राष्ट्रध्वजामध्ये हे तीनच रंग केशरी, पांढरा आणि हिरवा का निवडले असतील? अगदी बरोबर ओळखलंस. हे रंग फक्त दिसण्यासाठी सुंदर नाहीत, तर ते आपल्या भारताची संस्कृती दर्शवतात. तर मला सांग, सर्वात वर असलेला केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? केशरी रंग म्हणजे त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यांच्या धैर्याची आठवण हा रंग करून देतो. वा, आणि मधला पांढरा रंग, तो तर खूप शांत वाटतो. हो बरोबर. पांढरा रंग सत्य आणि शांततेचा संदेश देतो आणि निळ्या रंगाचे अशोक चक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे. आणि सर्वात खाली असलेला हिरवा रंग, तो आपल्या शेतीशी संबंधित आहे का? हो बरोबर. हिरवा रंग आपल्या देशाची समृद्धी, सुजलाम सुफलाम, निसर्ग आणि विश्वास दर्शवितो. अरे वा, शौर्य, शांतता आणि समृद्धी या तिन्हीचा संगम म्हणजे आपला तिरंगा. आज मला आपल्या तिरंग्याचे खरे अर्थ कळाले. म्हणून आपल्या ध्वजाचा नेहमी आदर केला पाहिजे. नक्कीच. जय हिंद. जय हिंद.